तर शेतकरी बंधूंनो, स्वागत आहे आपलं कृषी संपत्तीमध्ये. आणि मित्रांनो, आपल्या राज्यातील जिल्हा बँकेच्या त्यासोबत विकास सोसायट्यांच्या कर्जदार शेतकरी बांधवांसाठी एक अतिशय महत्त्वाची अपडेट जी आहे तर ती समोर आली आहे. कारण की हा जो काही जिल्हा आहे तर हा कोणता जिल्हा आहे आपण पुढे पाहणार आहोत, परंतु या जिल्ह्यातील सरकारी क्षेत्रासाठी दिलासादायक ठरणारा एक अत्यंत महत्त्वपूर्ण निर्णय जो आहे तर तो समोर आलेला आहे. आणि तो निर्णय म्हणजे की आपल्या ज्या काही विकास सोसायट्या आहेत किंवा या विकास सोसायट्यांचे शेतकरी आहेत, कर्जदार आहेत, थकबाकीदार आहेत किंवा रेग्युलर कर्जदार शेतकरी आहेत, तर या विकास सोसायट्यांना उभारी देण्यासाठी जवळपास 300 कोटी रुपयांचं व्याज माफ करण्याचा निर्णय जो आहे तो घेण्यात आलेला आहे. आणि मित्रांनो, या निर्णयामुळे अडचणीत सापलेल्या अनेक संस्थांना नवसंजीवनी मिळणार असून त्या पुन्हा एकदा आर्थिकदृष्ट्या सक्षम होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. तर हे नेमकं कुठल्या जिल्ह्यात आहे, कुठल्या शेतकऱ्यांना याचा कशाप्रकारे फायदा होणार याविषयीची संपूर्ण आणि सविस्तर माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत. परंतु जर चॅनलवर नवीन असाल तर ताबडतोब आता चॅनलला सबस्क्राईब करून आपले जळगाव जिल्ह्यातील जे काही मित्र असतील, नातेवाईक असतील, तो व्हॉट्सअप ग्रुप असतील, फेसबुक पेज असतील, तर तिकडे नक्की हा व्हिडिओ शेअर करा, जेणेकरून ही जी काही उपलब्ध माहिती आहे तर या उपलब्ध झालेल्या माहितीनुसार जी आपली जळगाव जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक आहे तर या जळगाव जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेमार्फत विविध विकास संस्थांना दिलेल्या कर्जाची वसुली करताना मोठ्या प्रमाणामध्ये अडचणी येत होत्या आणि अनेक संस्था थकबाकीमुळे अडचणीत आल्या होत्या. अशा परिस्थितीत या संस्थांना दिलासा देण्यासाठी व्याजमाफीचा निर्णय घेण्यात आलेला आहे. आणि या निर्णयामध्ये जे आहे तर ते संस्थांवरील आर्थिक बोजा मोठ्या प्रमाणात कमी होणार आहे. आणि दरम्यान बँकेच्या कामकाजाचा आढावा घेतला गेल्या आर्थिक वर्षामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये कर्ज वाटप करण्यात आलं होतं आणि त्यातील मोठा हिस्सा वसूल करण्यात यशही आलेला आहे. आणि जिल्ह्यातील अनेक विकास संस्थांनी थकबाकी फेडण्यासाठी पुढाकार घेतल्याचं दिसून आलं आहे. आणि त्यामुळे आर्थिक व्यवहारामध्ये काही प्रमाणात स्थिरता निर्माण होत असल्याचं चित्र आहे. आणि जे आपलं पीक कर्ज आहे त्या पीक कर्ज वितरणातसुद्धा यावर्षी वाढ करण्यात आली असून आपले जे काही शेतकरी बांधव आहेत त्या शेतकऱ्यांना अधिक प्रमाणामध्ये कर्ज उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न केला जात आहे. आणि हे जे शेतकऱ्यांना कर्ज देण्याची प्रक्रिया आहे तर या प्रक्रियेला गती देण्यासाठी विविध उपाययोजनासुद्धा राबवण्यात येत आहेत. आणि या सर्व गोष्टीमुळे येत्या काळामध्ये आपल्या जे काही जळगाव जिल्ह्यातील शेतकरी आहेत तर या सर्व शेतकरी बांधवांना आर्थिक मदत आणि अधिक सुलभ होणार आहे. आणि या संपूर्ण निर्णयामुळे सहकारी क्षेत्रामध्ये सकारात्मक वातावरण निर्माण झालं असून अडचणीत सापडलेल्या संस्थांना पुन्हा उभारी मिळण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे. आणि यामुळे आपल्या शेतकरी बांधवांना लवकरात लवकर अधिक पीक कर्ज उपलब्ध होऊन त्यांना ही जी काही प्रक्रिया आहे तर ती प्रक्रिया अधिक सुलभ केली जाणार आहे. तरी जास्तीत जास्त आपल्या जळगाव जिल्ह्यातील शेतकरी बांधवांना ही माहिती, हा व्हिडिओ, ही अपडेट नक्की शेअर करा. चॅनल जर नवीन असाल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करून सोबतचं बेल आयकॉन दाबायला अजिबात विसरू नका. तर भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.